तुम्ही असं तोंड मागे घेऊन असे करा. पत्रकारांचं आणि सोशल मीडिया चॅनलचं सर्व आभार व्यक्त करतो. आणि नोकरीचा प्रेसिडेंट म्हणून 2026 आणि 27 माझे सहकारी सचिव माझे स्नेही मित्र पवनजी पोदार सर आम्ही दोघं मिळून 2026 आणि 27मध्ये अनेक असे आपण शिबिरं म्हणजे मेडिकल कॅम्प असतील, लॉचं एज्युकेशन असेल, शालेय शैक्षणिक म्हणजे वाटप असेल साहित्याचं, आणि कॅन्सरचं निदान असेल म्हणजे आपण स्क्रीनिंग करणार आहोत. असे विविध आपण उपक्रम आणि आमचा रोटरीचा एक कॅलेंडर ठरलेलं असतो की दर महिन्याला हे कार्यक्रम घ्यायचे. ते सर्व आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आणि खेड रोटरीचं नाव नांदेडमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये नाहीच तर महाराष्ट्रामध्ये झळकलं पाहिजे याच्याकडे आमची वाटचाल असणार आहे. माझी पवन शेटची आणि आमच्या सगळ्या बीओडी टीमची. काय आव्हान वाटतं? नाही, मला वाटतं की असं स्पेशल काही आव्हान नाही आहे. आमचं जे 5 प्रेसिडेंट लोकांनी आहेत त्यांनी खूप चांगलं म्हणजे पायाभक्कम केलेलं आहे. आणि आता आम्हाला त्याच्यावर म्हणजे आमच्या ह्या सगळ्या टीमला एकत्र घेऊन सगळ्यांना म्हणजे आम्हाला काम करायचं आहे. मला वाटतं की म्हणजे त्याच्यात काही मोठं म्हणजे आवड काम नाही आहे. ऑलरेडी पवन शेट असतील किंवा मी सामाजिक कार्य आम्ही ऑलरेडी केलेलं आहोत, किंवा मेडिकल कॅम्प असतील, किंवा पूरग्रस्तांना म्हणजे मेडिकल सेवा देणं असेल, किंवा आपण जे आरोग्य शिबिर घेतलं होतं जे की तालुक्यातलं 1 नंबर शिबिर होतं, 50 डॉक्टरांना आणून आपण महाआरोग्य शिबिर जसं घेतलं हे रोटरी मार्फत आता आपण ते सर्व काम इथं करणार आहोत. आणि मला वाटतं की तिथं काही चॅलेंजेस नाहीत, कारण आमचं निश्चय हा पक्का आहे आणि आम्ही डेफिनेटली 100% ते गोल असेल. रोटरीच्या माध्यमातून कोणत्या नागरिकांना किंवा कोणत्या घटकांना फायदा होणार आहे याचा लाभ काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. रोटरीमधून सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब रुग्णांना, आणि जे आपण मागच्या वेळी आपण जे पायाचं वाटप केलं 65 लोकांना ज्यांच्या बिलोनी म्हणजे गुडघ्याच्या खाली ज्यांना पाय नव्हतं त्यांना पाय वाटप केले, असे अनेक आपण उपक्रम ज्याच्यातनं बेसिकली गरीब आणि खोतकरू रुग्णांना आणि सर्व समाजातील घटकांना ह्याचा फायदा होणार. रोटरीच्या माध्यमातून जे हे नागरिक आहेत दिव्यांग वगैरे, तर त्यांना तुम्ही काय आवाहन करा रोटरीसोबत जोडण्यासाठी? सर्व दिव्यांगांना मी हेच सांगू इच्छितो की जसं आज आपण सदाम पटेल दिव्यांग यांचा सत्कार आपण केला. उच्च शिक्षित आहे, स्वतः म्हणजे आत्मनिर्भर आहे, स्वतः जॉब करून तो कमवतो आणि फॅमिली सांभाळतो. त्याचा आज आपण ह्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं आपल्या प्रांशुपाला यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्व दिव्यांगांना आपण घेऊन आणि भविष्यामध्ये पण आपण जसं आता दिव्यांगासाठी आपण कॅम्प केला आणि ब्लाइंडनेस कॅम्प आपण भविष्यामध्ये घेणार आहोत आणि आय डोनेशनचा अवेअरनेस आपण वाढवणार आहोत. आणि या सर्व दिव्यांगांना मी एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही. आमच्या रोटरी मार्फत आणि आधार सेंटरमार्फत म्हणजे संयुक्त विद्यमाने काही आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. तुम्हाला कसलीही कमी पडू देणार नाही. आणि सर्व दिव्यांगांना जे पण त्यांना गरजू म्हणजे आपल्याला आता जसं आपण पायावाटप असेल किंवा त्यांना लागणाऱ्या सायकली असतील त्या पण आपण ह्या ठिकाणी मोफतमध्ये त्यांना प्रोव्हाइड. सर, अनेक तुम्ही अध्यक्षपद भूषवलेले आहात, सचिवपद भूषवलेले आहात. तुमच्यासोबत जे सचिव आहेत त्यांनी बी सामाजिक कार्य भरपूर केलेले आहेत. अनेक सामाजिक कार्य वेगळे आणि रोटरीच्या माध्यमातून करणारे तुम्ही सामाजिक जे कार्य करणार आहोत, दोन्हीमध्ये नाविन्यपूर्ण गोष्ट काय आहे, काय सांगाल तुम्ही? रोटरी म्हणजे काय, फ्रेंडशिप, आणि त्याच्यामध्ये काही बेनिफिट कोणाचं नाही आहे. आणि रोटरी इंटरनॅशनल संस्था ही एक मोठी संस्था आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला वरून फंड्स पण घेऊन येता येतात आणि आपले पण फंड्स लागतात. आपल्यालाही म्हणजे समाज जे आमचे मेंबर्स आहेत ते सगळे प्रीमियम मेंबर्स आहेत आणि जे की समाजासाठी काहीतरी देणं लागतो. गिव्ह बॅक टू सोसायटी ही पॉलिसी आपण नेहमी फॉलो करतो. आणि सर्वांची जी तळमळ आहे, एखादी कार्यक्रम आता मी किंवा पवन शेट घ्यायचं म्हणलं तर आपले एकट्याचे एफर्ट असतात. पण रोटरीमध्ये कसं आहे, हे टीम वर्क आहे. आपण सर्व मिळून हे काम करतो. त्याच्यामुळे 100% ते काम अचूक आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. आणि रोटरीचे सदस्य वाढवण्यावर काही भर द्याल का तुम्ही? 100%. आता आमची प्रेझेंट रोटरीची संख्या ही 35-36 आहे आणि आपण पुढच्या वर्षी मिनिमम ह्याची 60 ते 70 सदस्य आपले नोंदणी करतील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि बरेच जण रोटरीवरती इम्प्रेस झालेले आहेत आणि आता आमच्या नेतृत्वावर आम्ही दोघं जे म्हणून काम करणार आहोत आमच्या बीओडी सहित, तर नक्कीच मेंबरशिप ड्राईव्ह होणार आहे आणि जे मेंबरशिप रिटेन पण आम्ही करू. आणि फ्युचरमध्ये रोटरी क्लब ऑफ क्रिकेट सिटी हे महाराष्ट्रामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. रोटरीच्या माध्यमातून शासकीय योजना वगैरे 100%. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आपण आता जसे भरपूर शासकीय योजना आहेत जे की गरिबामध्ये पोहोचत नाही आहे, बऱ्याच जणांना अवेअरनेस नाही. आता आपण एक शासकीय म्हणजे योजने थ्रू आपण जे 50,000 सोनोग्राफ्या मोफत करून दिल्या, म्हणजे जवळपास 6 कोटी रुपयाचं काम आपण मोफत करून दिलं, जे की गोरगरिबांना म्हणजे 1200 रुपये सोनोग्राफी करणं खूप आवड जातं. तर तसे जे आणखी भरपूर स्कीम आहेत. म्हणजे आपलं एक असं ध्येय आहे की जे कॅन्सर डिटेक्शन आपण व्हॅन म्हणजे वेगळ्या जिल्ह्यातून आपण घेऊन येतो, तसं डिटेक्शन व्हॅन या ठिकाणी आपलं स्वतःचं असेल, ॲम्ब्युलन्स स्वतःचं असेल. आणि जे आपण शिबिरं घेतो आहे म्हणजे ते
त्याच्यासाठी आपण जे वरून फंड घेऊन येऊ आणि ते सगळं शिबिरं पण आपण आणि अद्ययावत म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटलकडे आपली वाटचाल असणार.